नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? छोट्यांच्या गोष्टींच्या 3 पुस्तकांचा संच तुम्ही विकत घेतलाय ना? आणि त्यातल्या छान छान गोष्टी वाचताय की नाही? तुम्हाला गोष्टी आवडल्या का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ज्या मुलांनी अजूनही ही पुस्तकं घेतली नसतील, त्यांनी ती नक्की विकत घ्या. त्यासाठी Amazonची आणि नितीन प्रकाशनच्या साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. डायनो 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 ओ ओ ओ ओ ओ डायनो 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 ओ ओ ओ ओ ओ डायनोची सफर करा डायनोची सफर. असं वाटलं ना की ही प्राचीताई अचानक गायला कशी लागली बुवा. तर आपल्या एका छोट्या मित्रांनी अवनीशनी डायनासोरची गोष्ट सांगायला सांगितली आहे. ऐकायची आहे ना तुम्हाला पण? ऐका तर मग. एक अनय नावाचा मुलगा होता. त्याला डायनासोर्स प्रचंड आवडायचे. डायनासोर्सची चित्र बघायला, गोष्टी ऐकायला आणि वाचायला खूप आवडायचं. एक दिवस तो त्याच्या आईबाबांकडे हट्ट करायला लागला. मला खरा डायनासोर बघायचा आहे. त्याचे आईबाबा त्याला समजवायला लागले. अरे, डायनासोर आता नाहीच आहेत. खूप पूर्वी होते ते. पण अनयला काही केलं ते पटेना. त्याचा हट्ट आपला चालूच. नाही, मला बघायचाच आहे डायनासोर. मग अनयच्या आईबाबांनी काय केलं? पुठ्ठ्याचा आणि लाकडाच्या तुकड्यांचा असा एक खोटा खोटा डायनासोर तयार केला आणि तो अनयला दिला. हा बघ अनय, आम्ही तुझ्यासाठी डायनासोर तयार केलाय. अनयने डायनासोर बघितला आणि तो इतका खुश झाला की त्या दिवसापासून तो त्याचा मित्र झाला. त्याने डायनासोरचं नाव ठेवलं डायनो. तो डायनोशी खूप खेळायचा, गप्पा मारायचा. एक दिवस अनय झोपला होता आणि डायनोला त्याने आपल्या शेजारीच ठेवलं होतं. थोड्या वेळाने अनयला काहीतरी जाणवलं म्हणून त्याने डोळे उघडून बघितलं तर काय, डायनो त्याला उठवत होता. डायनो म्हणाला, अनय अनय, चल पटकन बस माझ्या पाठीवर, तुला मस्त माझ्या मित्रांना भेटायला घेऊन जातो. अनय 2 मिनिटं गडबडलाच. तो डायनोला म्हणाला, अरे, डायनोसॉर नसतात ना आता, तुझे मित्र म्हणजे कोण? डायनो म्हणाला, अरे, तू बस तर माझ्या पाठीवर, मस्त तुला डायनोची सफर घडवून आणतो. अनयला काही कळेना. तो गोंधळून गेला. अरे, पण तुझ्या पाठीवर तर किती काटे आहेत, मला टोचतील ना. डायनो म्हणाला, मग ती उशी ठेव. ती माझ्या पाठीवर ठेवलीस आणि त्यावर बसलास की नाही टोचणार. अनय गडबडला होता, पण त्याला सफारीलाही जायचं होतं. त्याने पटकन उशी घेतली आणि डायनोच्या पाठीवर ठेवली. त्यावर तो बसला. डायनोने विचारलं, तयार? अनय म्हणाला, एकदम तयार. मग काय, डायनोनी जो वेग धरला तो सगळ्या गाड्या, बस सगळ्यांना मागे टाकून एकदम सुसाट एका जागी जाऊन थांबला. एक मोकळी जागा होती. दूरवर डोंगर दिसत होते. खूप झाडंही होती. माळ रानासारखं काहीतरी होतं. अनय म्हणाला, अरे, हे आपण कुठे आलो? डायनो म्हणाला, अरे, इथे तर माझे मित्र राहतात. असं म्हणून त्यांनी त्याच्या मित्रांना हाका मारायला सुरुवात केली. त्याबरोबर वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे, उंच आणि मोठे डायनासोर्स आले. अनय तर बघतच राहिला. बाप रे, हे सगळे मी पुस्तकात बघितले होते. केवढे मोठे आहेत हे. मग डायनोनी सगळ्यांची ओळख करून दिली. हा स्टेगॅसॉरस, हा टायरेनोसॉरस, याला टीरेक्स पण म्हणतात. हा ब्रॅकिओसॉरस, हे ट्रायसेराटॉप्स. अनय इतका खुश झाला होता की काय करू आणि काय नको असं त्याला झालं होतं. तो म्हणाला,
अरे डायनो, मी हे सगळेजण पुस्तकात बघितले आहेत आणि त्यांची नावंही मला माहिती आहेत. पण आई म्हणाली की डायनोसॉर्स नसतात. आता मी आईबाबांना सांगणार आहे की डायनोसॉर्स अजूनही आहेत आणि मी त्यांना भेटून आलो. ते माझे मित्र झालेत. अनयला खूप मज्जा वाटत होती. तो कोणाच्या मानेवर बसत होता तर कोणाच्या शेपटीवर बसत होता. त्या सर्व डायनोसॉर्सनाही खूप मजा वाटत होती. अनय त्यांच्याशी गप्पाही मारायला लागला. ते काय खातात, कसे राहतात वगैरे वगैरे माहिती त्याला हवी होती. इतक्यात आकाशातून कुठला तरी आवाज आला. सगळे डायनोसॉर्स एकदम सावध झाले. डायनो अनयला म्हणाला, ये पटकन माझ्या पाठीवर बस आणि मला घट्ट पकडून ठेव. अरे पण हे काय चालू आहे? कसला आवाज आहे हा? डायनो म्हणाला, हे एक प्रकारचे दुष्ट डायनासोर आहेत. ते आमच्यावर हल्ला करायला येत आहेत. त्यांना आम्हाला खायचं आहे. तू घाबरू नकोस, पण मला घट्ट पकडून मात्र ठेव. इतक्यात अनयला आकाशात खूप डायनोसॉर दिसायला लागले. ते टेरोसॉर सारखे होते. लांब मोठे पंख होते. त्यांना शेपटी पण होती, लांब लचक. तोंड निमुळते आणि दाट टोकदार होते. ते सगळे दुष्ट डायनोसॉर एकदम डायनो आणि त्याच्या मित्रांवर चालून आले. सगळ्यांनी मिळून खूप मारामारी करायला सुरुवात केली. डायनो आणि त्याचे मित्र एकदम शूर होते. बराच वेळ मारामारी चालू होती. थोड्या वेळाने ते दुष्ट डायनोसॉर्स घाबरून पळून जायला लागले. अनयला आनंद झाला. इतक्या डायनोवरती एक दुष्ट डायनोसॉर चालून आला. डायनो जोरात ओरडला, हल्ला! आणि त्यांनी मानेला जोरात हिसका देऊन त्या डायनासॉरला मारायला सुरुवात केली. ह्या सगळ्यात अनयची पकड मात्र सुटली आणि तो खाली पडला. अनय खूप घाबरला आणि ओरडायला लागला, डायनो मला वाचव, मी पडलोय. डायनो मला वाचव, मी पडलोय. डायनो! हातपाय झाडायला लागला तो. इतक्यात अनयचे आई बाबा आले आणि त्याला उठवून म्हणाले, अरे अनय, काय झालं तरी काय? स्वप्न बघितलंस का? कुणाला वाचवायला सांगतोयस? अनय उठून बसला. इकडे तिकडे बघितलं तर तो त्याच्या घरीच होता. त्यांनी डायनोकडे बघितलं, आईबाबांकडे बघितलं आणि त्याला खुदकन हसायला आलं. त्याला हे स्वप्न पडलं होतं. तो आईबाबांना म्हणाला, मला माझ्या मित्रांनी, माझ्या डायनोनी एक मस्त सफर घडवून आणली. आणि सगळी गोष्ट आईबाबांना सांगितली. ती ऐकून सगळे मिळून खो खो हसायला लागले. काय आवडली का गोष्ट? आणि घडली ना तुम्हालाही डायनोसॉरच्या जगाची सफर?